तुम्हाला साताऱ्यातील एक असं गाव माहितीये का जिथं छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या राजकीय गोपनीय अशा भेटी होत होत्या. त्याच गावात आहेत विष्णुपद आणि ते गाव प्रसिद्ध आहे स्वयंभू अशा गणपतीच्या मंदिरासाठी. नमस्कार मंडळी, आज आपण आलोय अंगापूर वंदन येथे, जे आपल्या सातारा सिटी पासून फार फार तर 22 किलोमीटर वरती आहे. याच अंगापूर वंदनला आपल्या महाराष्ट्र सरकारने पर्यटन तीर्थक्षेत्राचा ब दर्जा दिलेला आहे. तेव्हा जाणून घेऊयात आत्मगजानन मंदिर आणि अंगापूर वंदन बद्दलची माहिती. अंगापूर रहिवासी दीक्षित सोनार हे प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला श्री क्षेत्र मोरगाव येथे जात होते, पण वृद्धापकाळाने त्यांना तिथे जाणं जमलं नाही. तेव्हा दीक्षित सोनारांनी मोरेश्वराला साथ घातला की बाबा हे परमेश्वरा, या वृद्धापकाळानं माझं शरीर मला काय साथ देत नाही, त्याच्यामुळं मला तुझ्या दर्शनाला यायला काय जमत नाही आणि मी जन्मभर केलेल्या भक्तीमध्ये आता कुठेतरी खंड पाडणार आहे याची मला भीती वाटते. तर आता मी काय करू? भक्ताची एवढी करून हा काय ऐकून मयुरेश्वर म्हणाले, तुझ्या भक्तीमध्ये खंड पडू नये म्हणून मी तुझ्या पाठोपाठ येतो. जेव्हा तू मागवळून बघशील तेव्हा मी तिथंच थांबेन. हे ऐकल्यानंतर दीक्षित सोनार हे आपल्या गावाकडे यायला निघाले. ते जेव्हा अंगापूरच्या वेशीजवळ आले तेव्हा त्यांनी मागवळून पाहिलं आणि तेव्हा तिथेच गणपती बाप्पा अदृश्य झाले आणि त्याच ठिकाणी सोनाराच्या भक्तीमुळे गणेशाची स्वयंभू अशी मूर्ती आढळून आली आणि तेच हे आत्मगजानन मंदिर. हे आत्मगजाननचं मंदिर छत्रपती शाहू महाराज पहिले यांच्या काळातील असून हे पूर्ण बांधकाम दगडात बांधलेले. या मंदिराला 3 प्रवेशद्वार असून 2 आकर्षक अशा दीपमाळा, चौथरा आणि मंदिराचा अर्धगोलाकार असा गाभारा. सध्याच्या मंदिराचे बांधकाम इसवी सन 1790च्या सुमारास पूर्ण झाले. सुमारे 4.5 लाख रुपये खर्च करून मंदिर बांधण्यात आले अशा छत्रपती शाहू महाराजांच्या दप्तरी नोंदी सापडतात. पुढच्या भागात जिथं मी तुम्हाला देणार आहे विष्णुपद आणि शिवनाथ मंदिराबद्दल माहिती.